बातमी। खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केला आहे। राजस्थानमधून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईत आणण्यात आले होते। खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत त्या लोकांना सांगितलं गेलं। बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं असा आरोपही सुरेश धस यांनी केला आहे। संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं तुम्ही, ती पद्धत फार चुकीची आहे आणि त्याच्यावरती आवाज मी उठवला म्हणून तुमचं कोणाचं तरी मंत्रिपद गेलं म्हणून मग काय धरायचा तर खोक्या धरायचा, तोच वाजवायचा। कोण खोक्या काय खोक्या, ते खोक्याच्या तिथं गेलो मी। ढाकणे कुटुंबियाचा आणि त्यांचा वाद झाला होता, ते खरा वाद तो होता। मग त्याचं कारण नाही आहे, कारण दुसरंच करायचं आणि त्यात कोण हरण आणायचं आणि हरण आणून बिश्नोई समाज आणायचं। लगेच लॉरेन्स बिश्नोई त्यांना कोणीतरी पैसे पुरवायचे, त्यांनाच त्यातल्या 10-20 लोकांना उपोषणाला बसवायचं। कुणी बसवलं उपोषणाला मुंबईला? उपोषणाला बसल्यावर राजस्थानवरून त्या कोणत्या समाजाचे लोक, बिश्नोई समाजाचे 4 लोक आणायचे। कशासाठी आणले? म्हणजे ही आयडिया कोणती आहे की परस्पर बिश्नोईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचं